झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना घेऊन जाणारी प्रवासी वाहतूक सोमवारपासून बंद करण्यात आली आहे। पावसाळ्यातील 4 महिने समुद्र खवळलेला असतो, म्हणून ही वाहतूक बंद करण्यात येते। या सागरी किल्ल्याला यावर्षी 5 लाख पर्यटकांनी भेट दिली आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी समुद्रमार्गेत जावं लागतं। तिथपर्यंत पोहोचण्यासाठी होड्यांचा आधार घ्यावा लागतो। मालवणच्या बंदर जेट्टीवरून ही वाहतूक सुरू होते। शिवाजी महाराजांनी बांधलेला हा जलदुर्ग आजही पर्यटकांचं आकर्षण आहे। सागरी आरमाराचा भक्कम तळ असलेला हा किल्ला वर्षानुवर्ष समुद्राच्या लाटा अंगावर झेलतोय। किल्ल्यातल्या शिवाजी महाराजांच्या विरासनातील मूर्तीची पूजा केली जाते। यावर्षी 5 लाख पर्यटकांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली। मात्र आता 4 जून पासून होडी वाहतूक बंद झाल्यानं किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी पर्यटकांना 4 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे। पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही प्रवासी वाहतूक दरवर्षी बंद ठेवण्यात येते। आम्हाला 10 तारीखपर्यंत परवानगी द्यावी आणि ते जर वातावरण चांगलं असेल तर आम्ही ती एवढी रिस्क घेऊ शकतो। पर्यटक भरपूर जास्त प्रमाणात येत आहेत, त्याच्यामुळे ती दखल तुम्ही शासनाने घेऊन आम्हाला मुदत वाढवून द्यावी। महाराष्ट्र राज्य सरकारचं जर या ठिकाणी पर्यटकांना जाण्यापासून जर कुठे वंचित ठेवणार असेल तर सरकारने त्या आपल्या ध्येय धोरणांचा विचार करावा, बदल करावा आणि जास्तीत जास्त संधी या भूमिपुत्रांना या ठिकाणी द्यावी, असं मी या ठिकाणी सुचवतो। या निसर्गरम्य कोकणाला भेट देण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढलाय। देश विदेशातून पर्यटक कोकणाला भेट देण्यासाठी येतात। कोकणच्या पर्यटनाचं आशास्थान ठरणाऱ्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना कोणतीही सुविधा नसते, त्यामुळे पावसाळ्यातही किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्था असावी अशी मागणी पर्यटकांकडून केली जाते। झी 24 ताससाठी विकास गावकर, सिंधुदुर्ग। झी 24 तास एक पाऊल पुढे।